घरच्या स्त्रीने कधी आजारी पडूच नये का? खरं तर ना, लहान मुलं ज्या वेळेला आजारी पडतात त्यावेळेला आईचा जीव फार कासावीस होतो आणि मग ती आपल्या लेकरांना बरं करण्यासाठी दिवसरात्र जागरण करून त्यांची सेवा करते. पण इथे जरा काहीसं उलटच झालेलं होतं. माझीच तब्येत इतकी बिघडलेली होती की काय सांगावं. गेले 2-3 दिवस मला अजिबात बरं वाटत नव्हतं. त्यात मी थोडंसं दुर्लक्ष केलं, डॉक्टरकडे गेलीच नाही आणि त्यामुळे तब्येत आणखीच बिघडली. सध्या वातावरणच तसं आहे ना, त्यामुळे कदाचित व्हायरल इन्फेक्शन जास्त पसरलं. पण हे बघा, माझे दोन्हीही लेकरं मला बरं करण्यासाठी इतके प्रयत्न करतील याची मला खरंच त्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती. पण दोघींनीही जसा ठाम निर्णय घेतलेला होता आणि कदाचित डॉक्टरांच्या गोळ्या औषधींपेक्षा यांच्या प्रेमाने मला लवकर बरं होण्याचं बळ मिळालं. म्हणूनच हे बघा, हे इतकेसे टिल्लू-पिल्लू यांना मी करून खायला घातले तर ते माझं कर्तव्य. पण आज ह्या दोघांनी इतक्याशा वयामध्ये इतकं सुंदर कर्तव्य पार पाडलेलं आहे. मला अनेक लोकांचं आजही नवल वाटतं. मुली जन्माला येण्याच्या आधीच ती लोकं त्यांना नाकारतात. पण ज्यांना हे सुख मिळत नाही ना, मी त्यांना हे नक्कीच सांगू इच्छिते की हे बघा, आज माझ्या ह्या चिल्ल्या-पिल्ल्यांनी मला बरं करण्यासाठी इतके प्रयत्न केलेले आहेत. ज्या वेळेला मुलगी तुमच्या घरात असेल आणि ती तुमची एवढी सेवा करेल तर तुम्हाला तुमचं जीवन धन्य झालेल्यासारखं वाटतं. माझ्या दोन्हीही लेकरांनी आज मला खायला घातलं, मला गोळ्या औषधी दिल्या. पुढचं काही भविष्य सांगता येत नाही, पण जितके दिवस त्या माझ्याजवळ आहेत ना, तेवढे दिवस त्या माझ्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी जगत असते आणि हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हे बघा, मला असं वाटतं की जे आपल्या पदरात आहे ना, त्याचा नेहमी माणसाने आनंद राहून उपभोग घ्यावा.